मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा 47वा वर्धापन दिन शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साही वातावरणात आणि दिमाखात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली, ज्याचे पूजन माननीय आमदार सुहास भैया बाबर यांच्या सौभाग्यवती आदरणीय सौ सोनिया वहिनी बाबर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर संस्थेच्या नामफलकाचे पूजन देखील करण्यात आले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ सोनिया वहिनी बाबर यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेचे कौतुक केले। त्यांनी अध्यापन प्रक्रियेत खडू आणि फळ्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला। विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृतीयुक्त अध्यापन होणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। पालकांनी आपल्या मुलांच्या प्रत्येक हट्टाला तात्काळ मान्यता देणे टाळावे, नाही म्हणण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं। संस्थेच्या अध्यक्षा माननीय DC मेधाताई गुळवणी यांनी सर्व शिक्षकांचा संस्था उभारणीत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात मोलाचा वाटा असल्याचं सांगत त्यांचे मनपूर्वक आभार मानले। संस्थेचे संस्थाचालक आणि विटा बँकेचे कुटुंब प्रमुख माननीय श्री विनोदराव गुळवणी यांनी संस्थेच्या 35 विद्यार्थ्यांपासून 3500 विद्यार्थ्यांपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला। संस्थेच्या यशात दिवंगत आणि विद्यमान संचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात 10वी आणि 12वीच्या परीक्षेत तसेच इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती D.Ed. B.Ed. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मूर्ती आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यापक श्री राजेंद्र ठोके सर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। या कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, उपाध्यक्ष सुधाकर शहा, कार्यवाह देवदत्त राज्योपाध्ये, अमोलदादा बाबर, विश्राम गुळवणी, आबासाहेब गुळवणी, विनय गुळवणी, अरुण अण्णा लकडे, मेघराज जोगड, राजूभाई शहा, D.P. कुलकर्णी अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश खिलारे यांनी तर आभार प्रदर्शन श्री राजेंद्र जाधव यांनी केले। सूत्रसंचालन श्री गहाळे सर यांनी उत्तमरित्या पार पडले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।